सर. ओके. गाड्या माग पलीकडे नाही तर अडचण निर्माण अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशननं पुकारलेला बंद आहे. ह्या बंदमध्ये पूर्ण देशभर सर्व केमिस्ट यामध्ये सहभागी झालेले आहेत. तसेच त्या पद्धतीने महाराष्ट्रामध्येही पूर्ण सहभागी झालेले आहेत. पूर्ण सातारा जिल्ह्यामध्येही आज कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे. गेले कित्येक वर्ष आम्ही शासनाकडे मागणी करत आहोत की आमचा व्यवसाय हा ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 प्रमाणे आम्ही व्यवसाय करतो. कायद्याच्या कसोटीमध्ये राहून मध्येच एक GSR 817 म्हणून कोविड काळामध्ये आला आणि त्या कोविड काळामध्ये त्याचा गैरफायदा घेऊन ऑनलाईन कंपन्या या डायरेक्ट ग्राहकांना औषधं विक्री करू लागल्या आहेत. हा GSR जो आला त्याच्यानुसार त्याला आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये अखिल भारतीय संघटनेचे अध्यक्ष मान्य अप्पासाहेब शिंदे यांनी चॅलेंज केलं. या चॅलेंजला त्याच्यावर स्टे मिळाला तरी ऑनलाईन कंपन्या चुकीच्या पद्धतीने औषधं घेतात. ही औषधं घेत असताना ग्राहकांना ही औषधं मिळत असताना डुप्लिकेट औषधं मिळण्याचं प्रमाण जास्त आहे. औषधाची ही मात्रा औषधं ही सांभाळली जातात. त्याला काहीतरी इफिकेसी असते की जी औषधं स्टोरेज कंडिशन असते. स्टोरेज कंडिशनप्रमाणे ही औषधं विकली जातात. ही असली औषधं यामध्ये ह्यात कुणाचाही ग्राहकांना द्यायचं नाही तर आमच्या भावना ह्या शासनापर्यंत पोचवायच्या आहेत आम्हाला. त्या पद्धतीनं आम्ही हा आजचा बंद पुकारलेला आहे. या बंदमध्ये सर्वजण सहभागी झालेले आहेत. यामध्ये ग्राहकांना कोणताही त्रास व्हावा याची आम्ही काळजी घेतलेली आहे. आणि समजा शासन औषधाची प्राईस ठरवत असतं, NPPA किंवा ड्रग्ज प्राईस कंट्रोलला अंडर शासन प्राईस ठरवत असते औषध. त्यामुळे औषधाचा कमी जास्त किमती ठेवणं हा अधिकार पूर्ण शासनाचा आहे. मलाही सांगा, जर 1 लाख रुपये सोनं असेल तोळा तर ते 50,000 मिळत तर ते सोनं असू शकतं का? त्या पद्धतीनंच औषधामध्ये आहे. डुप्लिकेट औषधाचं जे प्रमाण 20% सापडले ती याच माध्यमातून आजपर्यंत सापडलेली आहेत आणि त्या भावना आम्ही शासनापर्यंत मांडत आहोत. तरी शासनाने आत्तापर्यंत आमची दखल न घेतल्यामुळे आम्ही हा 20 तारखेचा जो बंद आहे तो केलेला आहे आणि हा बंद अतिशय यशस्वी झालेला आहे. 100% या बंदमध्ये सर्वजण आम्ही सहभागी झालेलो आहोत. पण शासनाने जर अजूनही या गोष्टीची दखल नाही घेतली तर आम्ही हा बेमुदत बंद जारी ठेवणार आहोत. आज आम्ही तसं कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे. सर्व लोकप्रतिनिधींना त्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या निवेदनं देऊन आम्ही त्या भावना शासनापर्यंत आम्ही पोचवलेल्या आहेत.